नमस्कार. आज स्पेशल एक व्हिडिओ घेतला हांवें कारण खूप महत्वाचे आसा. आज म्हाका खरेंच दूख जाला. माझ्या पेडणे मध्ये आणि स्पेशली माझ्या धारगळ गावात दोन गट तयार झालेले आसात. दोन विभाजणी झाले, मतांची विभाजणी झालेली आसा. खूप वाईट दिसता. हे कित्या खातीर जाले हेचेर हांव विचार करतालो. खरेंच आमच्या धारगळकारांक त्रास झालेले आसात काय? आमच्या पेडणेकारांक त्रास झालेले आसात काय? खूप विचार करून म्हाका जे कितें सुचले ते हांव तुमकां सांगूंक सोदतां. पयलीं हांव क्लियरली तुमकां सांगूंक सोदतां. काल हांव ईडीएमाच्या विरोधात जी एक सभा दवरलेली थंय अटेंड केले आनी विरोध दर्शवले. ज्या दिसा ईडीएमाची माहिती जेन्ना आमकां कळून चुकलेली की ती ईडीएम धारगळी येता तेन्ना हांवें पयलींच विरोध जाता येयलो म्हजे कडल्यान. मागीर आमदारांनी विरोध जातलो तेन्ना हांवें एक सांगलेले जर आमदार रस्त्यार देंवता जाल्यार आमी तेच्या वांगडा आसतले आनी हांवें तो म्हजो शब्द पूर्ण काल केलो. आता आमदारान सांगले, आमदार आसलो काल पर्यंत हरकत ना, पण ह्या आमदाराचेर कितलो विश्वास दवरप ह्यो म्हाका संशय आसलो. कारण जेन्ना माझी कनेक्टिव्हिटी धारगळच्या लोकां मदीं जाली बरेच, तेंचे जे प्रश्न असले ते खरेच एकदम गहन असलेले. म्हणजे खरेच तांकां खंय त्रास जातात हे जाले आसात. तेंच्यांनी म्हाका बरेचशे विचारले आनी म्हाका ते पडटा आनी हांव तांकां साथ दिता. कारण एक प्रतिनिधी जो असता न्ही तो सगळे नॉर्मल्सी हाडपाचो प्रयत्न करता, स्वार्थासाठी करता आसा. पण आमचो जो लोकप्रतिनिधी पेडणेन आसा तो कितलो स्वार्थी आसा हे सगळ्या पेडणेकारांक खबर आसा. आणि हे म्हाका पटोवंक लागले आणि खरी फॅक्ट आसा. जो आरएमसी सारको एक प्रोजेक्ट धारगळीन आसा, जसर कितलीशीच घरां आसात, कितलेशीच पॉल्युशन रिलेटेड थंयसर इश्यूज आसात. एक तरेचं जीवन ते कशें जगता ते तांकां खबर आसा. माझ्या धारगळ एक व्हडलो ड्रामा केल्लो आमदारान, सगळ्या पंच आणि बाकीच्या वांगडी व्हरून तेणी तो बंद केलो. आमकां सगळ्या धारगळकारांक खूप बरें दिसले. पण 2-3 दिसांनी परत चालू जालो. जेन्ना आमी बऱ्याच जाणांक विचारलो कसो चालू जालो खबर ना. आता ह्या बाबतीत जर ताणे शब्द दिलेलो की आणि केन्ना चालूच जावचो ना, म्हणजे त्याच्या शब्दार खरो विश्वास दवरप का ना दवरप हो प्रश्न आसा. आणि तो त्यांनी सपशेल खरो करून दाखयला. कित्याक ताणे सांगले केन्ना चालू जावचो ना, पण तो चालू जालो. आता कसो चालू जालो ताकाच खबर आसतले. कितें त्यांनी भितर कितें केलें खबर ना. पण जे माझे धारगळकर आहात तांकां त्रास जातात, अजूनही जातात. हो शब्द त्यांनी कित्याक पाळूंक ना. हांव हेचेर खरं म्हणजे एक तरेचो आरोप करता आज आमदाराचेर. तू हे शब्द पाळू शकना जाल्यार तू फुडें सरता कित्याक. नंबर 2, कॅसिनो सारको व्हडलो प्रकल्प आमच्या हितून धारगळीन येतात. व्हडलो आता कितें जातले फुडें खबर ना. एक दीस तुजो आवाज कित्याक येवंक ना. तू लोकप्रतिनिधी ह्या नात्यान एक दीस तरी लोकांची मिटिंग जा सगळ्यांक लागीं केल्यात. बाबा हेचो कितें फायदो तोटो आमकां सांगला किंवा सरकारी दरबारी तांकां आपोवन बाबा कशें कितें ते सांगला केला ऑर्गनायझराक हाडून. तेचेर तुजो एक ब्र ना. म्हणजे थंय कितें तरी सेटलमेंट जालें आसतलें आनी तूं शांत आसतलो. हेच खरे हे लोकांचे शब्द खरे आसतले. म्हाकाच दिसता हे खरे आसतलेच अशें दिसूंक लागले दिसान दीस. नंबर 3, कन्वर्शन. कितल्या मोठ्या प्रमाणात कन्वर्शन सध्या पेडण्यान जाला तुका खबरच ना. म्हाका तरी इतले खबर आसा त्या मिनिस्टरान सांगलेले जे जे कन्वर्शन जातले ते आमदारांक घेवनूच करतलो म्हणून. म्हणजे हे तुका नकळत जावंक ना. आणि जर नकळत जाल्यार तू आवाज कित्याक करूंक ना. तू कॅसिनोसाठी रस्त्यार कित्याक देवंक ना. हे सगळे लोकांचे प्रश्न आसात आणि खरे आसात. म्हाकाच दिसता तुजेर कसो विश्वास दवरप तो खबर ना. जेन्ना इतल्या गोष्टीसून जर धारगळकर तुजेर तेंचो शब्द जर पुरो करूंक ना कसो विश्वास दवरतले म्हाका दिसता. पण
माझ्या धारगळ वासियांक हांव सांगूंक सोदता, ह्या राजकारणी लोकांसाठी आम्ही आमच्यात मतभेद करूया काय? माझ्या धारगळकारांनो, हांव तुमकां हात जोडून सांगता, असल्या माणसासाठी आमच्यामध्ये मतभेद करूया नका. आमच्या धारगळमध्ये दोन दोन गट तयार करूया नका. किती जरी प्रॉब्लेम असतले, आम्ही समन्वय दोघांचे मतभेद एकत्र जातात असे कार्य करूया, जेणेकरून असल्या राजकारणाक धडो शिकोवंक मेळटलो. खरेच तुम्ही धारगळकार हे करू शकतले आणि म्हाका खात्री आसा तुम्ही दोन्ही सगळे मिळून आमची जी जे मनात किती संशय असतात ते दूर करतले आणि आमची जी एक तरेची एकजोट करतले, एकवट करतले धारगळकारांना. आणि हे म्हणजे तुमकां परत प्रार्थना आसा, प्लीज हेचेर लक्ष घाला. आता फुडल्या गोष्टी उलयतना आनी एक बरें दिसता, आमदारान आमच्या पेडण्यासाठी कितें केलें हे आनी सांगपाची गरज ना. हांव सदांच ताका म्हणटा अडाणी. त्याचे अडाणीपण त्यांनी सगळीकडे सिद्ध करून दिले. पण हे सिद्ध करता करता त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कितें कितें केले हे सध्या जग जाहीर जायत आहा. आमदार म्हणतात तो गावासाठी असता, त्या तालुक्यासाठी असता, लोकांसाठी असता. तर त्यांनी लोकांसाठी हिताचे किती गोष्टी केले ते त्यांनी दाखवून दिवचे. आयज हांव आमदाराक एक उलो मारता, तुझ्याकडे सध्या 5 वर्सां आसात. ह्या 5 वर्सात तू कितें करतलो खबर ना, पण ह्या 2-2.5 वर्सात तुवें आमच्या पेडण्यासाठी कांयच करूंक ना. पण एक गोष्ट मात तुवें जरूर केल्या, लोकांच्या मध्ये मतभेद करपाक तू यशस्वी झाला, गटबाजी करण्यात तू यशस्वी झाला. तसेच सेटलमेंटाचे जे गजाली ऐकून येतात तितूनही तू यशस्वी झाला. म्हणजे हे तू तुझ्या स्वार्थासाठीच हे आमच्या पेडणेकरांक बळी ठरयता. म्हाका दिसता आमदार बाब, हेचेर विचार कर. जे थोडे दीस उरल्यात त्यात तरी तू लक्ष घालून आमच्या पेडण्यासाठी वावर. जर पेडण्यासाठी वावरना जाल्यार लोक तुका कशे एक्सपोज करतले हे काल धारगळकरांनी नकळत दाखयलेले असतात. आता सगळे पेडणेकार येतले. हांव आमदाराक सांगूंक सोदता, तू नक्कीच सबशेल फेल ठरलेलो आसा आमच्या पेडण्यासाठी. आमची जे पेडणेकाराचे जे कितें तरी एक बरें जातले अशी आशा असलेली एअरपोर्टाचेर, टॅक्सीच्या विशयात आनी बरेचशे आयुष हॉस्पिटलांत कितें जाला, कितें केला पेडण्याचे, कितें आसा? तुझ्याकडे एक स्टेट प्लान आसा काय? ना. म्हणून तू हे जर करू शकना तर तुझे 5 वर्सां जी उरल्यात ती व्यवस्थित, जी थोडी उरल्यात ती व्यवस्थित घालत, पण आमच्यामध्ये दुफी हाडू नका, लोकांमध्ये क्लेश करून घेऊ नका. सगळ्यांक सांभाळून घेवपाचो प्रयत्न कर, तरच लोकांचे भले जातले. कित्याक तू जे कार्य केल्यात, कन्वर्शन सारको आमच्या पेडण्यान केला, ह्याच्याकडे प्लॅनिंग ना, काय ना, तू कन्वर्शन करून तुझ्या स्वार्थासाठी केला हे सगळ्यांक खबर आहा. कित्याक तू आता म्हाका ते सगळेच सांगपाचे दीस आसात, खूप उलयतलेच आमी, प्रश्नच ना. पण माझ्या पेडण्याक तू दुभांगू नका, त्यांना वेगळे करू नका, त्यांच्या मते मतभेद करू नका. ही म्हाका तुका रिक्वेस्ट आसा तुझ्यासाठी. माझ्या धारगळकारांना आणि पेडणेकारांना खंय तरी मध्ये चुकले असत जाल्यार म्हाका सांभाळून घ्या. पेडण्याच्या भल्यासाठी, पेडण्याच्या उदरगतीसाठी हांव तुमच्या वांगडा सदांच आसतलो आणि रावतलोच, कोणी कितें म्हणून. म्हाका माझे घर म्हणजे माझे पेडणे, माझे प्रत्येक घराघरान भाव भावकीन एकत्रितपणा आणि एक जोमान काम करून आणि उदरगतीच्या कामाक सदांच तुमच्या वांगडा रावतलो. तुमची साथीची म्हाका गरज आसा. इतली वर्सां आमी भायल्या लोकांचो अनुभव पळयला, पेडण्यासाठी कोणी बरें करूंक ना. पयलीं आमदार येवन गेले, तेंच्यांनी कितें उजवड लायलो तो आज एअरपोर्टाचेर, आयुष हॉस्पिटलाकडे सगळीकडे दिश्टी पडटा. फुडें अशें जावचें न्ही. त्याच्यासाठी तुम्ही स्पेशली आमच्या पेडण्याच्या लोकांनी, पेडणेकार तुमच्या घरातलो माणूस हाडा. हांव म्हणना, जर घरातली गोष्ट घरात बरी रावूंक जाय जाल्यार घरातल्याच मनशाची गरज लागता. सो तुमकां सगळ्यांक मनापासून रिक्वेस्ट आसा, सगळ्यांचे मतभेद दूर करून एक गोडी गुलाबीन एकोप्यान आमी रावया आणि आमी आमच्या राजकारणाकडे वाहून जावचे न्ही. आणि एक सांगूंक सोदता, महत्वाचे आसा, आमच्या पेडण्यान लाचारी कशी तयार करून दिलेली आसा ह्या राजकारणान. आयज
म्हणजे काल हांव ती बायट हेंचे हे आयकतालो समर्थकांचे, तितून तेंच्यांनी म्हटले आमकां एक एम्ब्युलन्स जाय, आमकां एक धारगळीक आमकां एक कचरो व्हरपाक गाडी जाय, आमकां नोकऱ्यो जाय, आमकां हे मेळटले. आमी 3 दिसांसाठी मागतात. आमचे जे धारगळकार जे कितें मागतात ते 3 दिसांसाठी तुमच्या कडेन मागतात आणि ते ऑर्गनायझर. म्हाका एक प्रश्न आसा, आमदारान ह्याच्या मदीं पडून केन्ना हे गोष्टी जे अँब्युलन्स सारखी गोष्ट आमच्या धारगळकारांक कित्याक दिवंक ना? कचऱ्याचो विल्हेवाट लावपासाठी कित्याक प्रयत्न करूंक ना? कित्याक आमकां लाचारी करूंक लायतात आमच्या लोकांक? हयसर सबशेल फेल पडला अशें म्हाका तरी दिसता.